राम राम मित्रांनो, दशावतार नावाच्या एका मराठी मूवीचा आता जस्ट टीजर आलाय. याचा फर्स्ट लुक मला खूप आवडला होता. सो आता बघूयात की टीजर मध्ये काय दाखवतात. लेट्स सी. हे देवा महाराजा, 12 गावच्या 12 वेशीच्या 12 वहिवाटीच्या महाराजा, तुझ्यासाठी आणि समस्त रसिक प्रेक्षकांसाठी हो दशावतारी आख्यान लावलासा महाराजा. सगळे पार्टी रंगून तयार असत. आता या खेळाक रंग चढू पयो महाराजा. खेळ तुका निर्विघ्नपणे पार पाडूचो असा महाराजा. आणि जर का या खेळाकडे कोणी वाकड्या नजरेनं बघित असाल तर त्याचो मुळापासून नायनाट कर रे महाराजा. नाही, तुम्ही माझी रिएक्शन बघूनच बघितली असेल. माझी रिएक्शन बघितलीच असेल तुम्ही. त्याच्यावरूनच तुम्हाला कळालं असेल की काय आहे टीजर मध्ये. या कोकणामधलं आपलं दशावतार जे नाटक, एक पद्धत होती, नाटकाची एक पद्धत असते दशावतारी नाटक. त्याच्यावर हा म्हणजे त्याच्या अराउंड हा सिनेमा आहे. आणि भारी वाटलं खूप. म्हणजे खूप दिवसांनंतर मराठीत असं परत काहीतरी भारी झालंय, एक्सपेरिमेंट केलाय. किंवा जे म्हणतो ना आपण की आपल्या मराठीतलं कल्चर बेस दाखवलंय, किंवा जे गावागावातली, कोकणातली स्पेशली जी काय ते जे कल्चर आहे वेगवेगळं, प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातलं प्रत्येक गावात एक वेगवेगळं कल्चर आहे. ते जे आता पुढे पुढे आणतायत ना एक एक जण, आणि त्यात स्पेशली म्हणजे कोकणातलं जे फॅसिनेटिंग कल्चर आहे ते वेगवेगळं, दशावतार झालं किंवा राखणदार वगैरे झालं, हे खूप भारी दाखवलंय. म्हणजे त्या त्या रिलेटेड हा पिक्चर आहे, त्याच्यामुळं खूप भारी वाटतंय. लेट्स सी. आता पिक्चरचा ऑफिशियल ट्रेलर अजून आला नाही, हा तर टीजरच आहे. पण टीजर मध्येच प्रभावळकर सरांचा जो लुक आहे ना भाई, कडक. तिथंच म्हणजे तिथंच मी या पिक्चरचा फॅन झालो. तेवढाच फक्त टीजर मधला तेवढाच लुक बघितला आणि भाई फॅन झालो. हे खरंच काहीतरी नवीन आहे मराठीमध्ये गेलेलं. आणि खरंच आय आय म्हणजे मला तर खूप होप्स आहेत, आणि मी ठेवणार पण आहे होप्स. आणि भारीच होईल हा पिक्चर, त्याच्यात डाऊट नाही. कारण असे एक्सपेरिमेंट खूप कमी होतात मराठीमध्ये, जे आता वाढायला लागलेत. वेगवेगळ्या नवीन म्हणतो ना आपण कल्चर बेस, किंवा वेगवेगळ्या टॉपिक्सवर सिनेमे यायला लागलेत. हे खूप भारी वाटतंय. आणि येस, बघूयात आता याचा ऑफिशियल ट्रेलर कधी येईल. त्याच्यानंतर पिक्चर तर आहेच आहे. ऑफिशियल ट्रेलर आला त्याच्यावर तर आपण करूयाच रिव्ह्यू वगैरे. बट हा टीजर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या अस्सल मराठीत अशाच नवीन नवीन कंटेंटसाठी आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा, आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायला मदत करा. धन्यवाद.